तर कांदा निर्यात बंदीवरील निर्णय ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर टीका केली आहे। पायात बेड्या टाकून शेतकऱ्यांना मारण्याचं काम सरकार करतंय। मुळात कांदा निर्यात बंदी लावायलाच नको होती असं त्यांनी म्हटलंय। मेट्रोवासियांच्या बाजूने असलेलं सरकारचं धोरण चालू देणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्याला धावण्याच्या स्पर्धेत उतरवायचं आणि त्याच्या पायात बेड्या टाकायच्या असा हा उपक्रम सरकारने केलेला आहे। म्हणजे दाखवताना वेगळं दाखवायचं, करताना वेगळं करायचं। सरकारला जर खरोखरच कांदा उत्पादकांचं भलं करायचं असेल तर कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्या लोकांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, तर त्या ठिकाणी कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे। अशा पद्धतीनं पायात बेड्या टाकून शेतकऱ्यांना मारण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे। मुळामध्ये कांदा निर्यात बंदी लावायलाच नको होती असं आमचं म्हणणं होतं। म्हणजे लावायची पण यांनी, उठवायची पण यांनी, पायात बेड्या यांनी टाकायच्या, उत्पादकांना मारायचं असं धोरण सरकारचं राहिलेलं आहे। ही सरकारची शुद्ध धूळफेक आहे आणि हे आम्ही चालू देणार नाही।